एका सुंदर गावात एक मोनिका नावाची स्त्री तिच्या नवऱ्यासोबत सुखाने संसार करत होती। तिचा नवरा विराज खूप कष्ट करत होता। एके दिवशी मोनिका घरात काम करत असताना तिला बाहेरून आवाज येतो। शेतावर काम करून पोटभर भाकरी नशिबाला नाही, घरी जाऊन भाकरी कापून खाण्याचा खूप वैताग येतो। काय करावं समजत नाही। अगं ये, जेवायला वाढ, मला लगेच निघायचं आहे. मोनिका, अगं कुठे गेलीस? हो आली आहो, जेवण आणते, बसा तुम्ही। असेच काही दिवस जातात आणि मोनिकाची आजी तिला भेटायला येते। आजी तू कशी आहेस आजी? मला खूप आनंद झाला आहे। हो, मोनिका कशी आहेस बाळ? एवढ्या मिरच्या? पोरी, अगं येताना लाल मिरच्या आणि ज्वारी आणली आहे. आजी, काही लोक आहेत ज्यांना शेतावर जाताना पोटभर भाकरी मिळत नाही आणि विराज दिवसभर काम करतात, त्यांना हातभर म्हणून काय करू समजत नाही। विराज एका मार्केटमध्ये गोणी उचलायचे काम करायचा। मोनिका सर्व आजीला सांगते। मोनिका बाळ, हे बघ, हे मिरचीचे झाड, तू त्या लोकांबद्दल बोली। आता मी तुला युक्ती सांगते। त्या मिरच्यांचा ठेचा आणि भाकरी अगदी 1 रुपयामध्ये विक। लोकांची मदत होईल आणि तू पण घरी बसून काही पैसे जमावशील। मग काय, आजी आणि मोनिका ठेचा आणि भाकरी बनवून घराबाहेरच मात्र 1 रुपयात विकतात। लोक गर्दी करू लागतात, पोट भर खातात आणि निवांत शेती करायला कोणी कामाला जातात। मग आजी भाकऱ्या तर मोनिका आजीने शिकवलेला ठेचा बनवतात। लोक खूप आवडीने खातात। मोनिका, जरा हातपाय धुवायला पाणी आण बघू. वा, भाकरी आणि ठेचा, जादू झाली. मन आनंदित झाले. छान छान. मग त्या शेतावर ही नेऊन विकतात आणि मोनिका पैसे साठवते, जे तिच्या संसारासाठी हातभार लावतील। आजी येऊन सर्वच सुधारून गेली। आजीचा झणझणीत ठेचा आणि भाकरी पोटाची आग विझवत होतीच, पण ती चव जिभेवर तरंगत होती। कोणाला आवडते मग आजीच्या हातची भाकरी आणि ठेचा?